भाजप नेते प्रवीण दरेकर बोलतायत, थेट जाऊया. फाशी आवळायला सुरुवात केली, त्यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली, त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं, अगदी पत्नीला चौकशीसाठी बोलावलं. त्याच्यामुळं आता आपल्याला गत्यंतर नाही. पोलीस मुसक्या आवळून त्या ठिकाणी नेतील त्यापेक्षा सरेंडर झालेलं बरं, या भावनेतनं पोलिसाच्या दबावाला मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची कठोर भूमिका बघून त्यांना सरेंडर व्हावं लागलं. आता तपासात त्या ठिकाणी वेग येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जे आरोपी असतील, ज्यांच्यावर संशय त्या ठिकाणी घेतला जातोय, त्याला त्या ठिकाणी कारवाई त्याच्यावर होईलच. राजीनाम्याची मागणी करताय. धनंजय मुंडेंमुळे सरकारची आणि पक्षाची सरकारची प्रतिमा मलिन होते, त्यामुळे राजीनामा हा एक मार्ग वाटतो का तुम्हाला? आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं राजकारण या महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे. एक सुसंस्कृत आणि प्रतिमेला स्वतःच्या जपणारा नेता अशी त्यांनी स्वतःची एक इमेज केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते कुठल्याही दबावाला, कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी बळी पडणार नाहीत आणि त्याच्यामुळं मग आरोपी कोणी असो, त्याच्यामध्ये संबंधित कोणी असो, ते माफ करतील, हैगय करतील असं मला अजिबात वाटत नाही. पालकमंत्री पद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सांभाळा असं सुरेश दशेंनी मागणी केली आहे. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, दोन्ही पक्षाचे इतर नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली भूमिका ठेवतील. त्यानंतर निर्णय होईल. हा सर्वस्वी त्यांचा विषय, त्यांचा अधिकार आहे.